हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत नाश्ता सेंटर सारखे मऊ आणि लुसलुशीत असे रव्याचे उपीट किंवा रव्याचा उपमा. ही रव्याचा उपमा बनवण्याची रेसिपी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूया. इथं सुरुवातीला मी 1 वाटी होईल इतका रवा घेतलेला आहे. आपली रेग्युलर आमटीची जी वाटी असते त्यानं मी 1 वाटी होईल इतका रवा घेतलेला आहे. रवा घेताना आपल्याला मोठा रवा घ्यायचा आहे, जाड रवा घ्यायचा आहे. जर आपण खूप बारीक रवा घेतला तर आपल्याला उपीट शिजण्यासाठी त्याला वेळ देता येणार नाही आणि त्याचं पूर्ण पिठलं होऊन जाईल. म्हणून शक्यतो आपल्याला रवा सिलेक्ट करताना जाड रवा आहे तो सिलेक्ट करायचा आहे. सुरुवातीला मी एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला रवा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे. कढई आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायची आहे आणि कढई घेताना आपल्याला जाड बुडाची कढई घ्यायची आहे, जेणेकरून उपीट बनवल्यानंतर ते खाली लागता कामा नये. कढई व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धा टेबलस्पून होईल इतकं तेल ऍड केलेलं आहे. तुम्हाला तेल आवडत असेल तर तेल घालू शकता. तूप आवडत असेल तर अर्धा टेबलस्पून होईल इतकं तूप घातलं तरीही चालेल. त्यानंतर मी त्यामध्ये रवा जो आहे तो ऍड केलेला आहे आणि रवा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. इथं रवा भाजताना आपल्याला काळजी घ्यायचा आहे, तो आपल्याला एकसारखा कंटिन्युअस हलवत राहायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे रवा हा आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे. रवा भाजताना आपल्याला थोडेसे पेशन्स ठेवायचे आहेत. कारण जर आपण मोठ्या आचेवर जर रवा भाजायचा प्रयत्न केला तर रव्याचा कलर जो आहे तो बदलेल. रव्याचा कलर जो आहे तो काय होईल? लाल होईल आणि त्यामुळं आपला जो काही उपमा तयार होणार आहे किंवा जे काही उपीट तयार होणार आहे त्याचा कलर देखील काय होईल? लाल होईल. तर आपल्याला रव्याचा जो कलर आहे तो आपल्याला लालसर करायचा नाहीये, पण रवा जो आहे तो व्यवस्थित भाजला गेला पाहिजे. यासाठी आपण रवा भाजताना तो मंद आचेवर भाजून घेतोय. हा रवा भाजण्यासाठी आपल्याला जवळजवळ 7 ते 8 मिनिटं इतका वेळ लागणार आहे. रवा जर तुमचा व्यवस्थित भाजला गेला नाही, तर उपीट जे आहे ते चिकट-चिकट होईल. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित तो भाजून घ्यायचा आहे. रवा आणल्यानंतर काही दिवस आपण तसाच ठेवला तर रव्यामध्ये काही वेळेला आपल्याला जाळी झाल्यासारखी किंवा किडे झाल्यासारखे आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतात. तर हे जाळी किंवा किडे होऊ नये यासाठी आपण रवा जो आहे तो एक तर भाजून ठेवायचा किंवा दुसरी गोष्ट म्हणजे तो फ्रीजला ठेवायचा. भाजून ठेवला तर रवा जो आहे तो आपल्याला सगळ्या पदार्थासाठी वापरता येणार नाही. पण जर आपण तो फ्रीजमध्ये ठेवला तर आपण काय करू शकतो, त्याला ज्यावेळी लागेल त्यावेळी तो आपण काढून घ्यायचा, नॉर्मल टेम्परेचरवर आणायचा आणि त्यानंतर आपण तो वापरू शकतो. म्हणून शक्यतो मी रवा आणल्यानंतर फ्रीजला ठेवते. आता रवा जो आहे तो आपला बऱ्यापैकी भाजत आलेला आहे. रवा जो आहे तो व्यवस्थित भाजून झालेला आहे. त्यानंतर तो मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि आता इथं रवा बघा, आपला जो भाजला गेलेला आहे, तरी देखील रव्याचा कलर जो आहे तो चेंज झालेला नाहीये. आता आपण फोडणीसाठीची तयारी करूया. कढई जी आहे ती आपली तापलेलीच होती. त्याच्यामध्ये एक 3 ते 3.5 टेबलस्पून होईल इतकं तेल ॲड करून घेऊया. तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा टेबलस्पून होतील इतके जिरे घालायचे आहेत. तुम्हाला जर मोहरी हवी असेल तर मोहरी घातली तरीही चालेल. पण जिरं घातल्यामुळं आपल्या उपीटला चव जी आहे ती चांगली येणार आहे. जिरे तडतडले की आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करणार आहोत. एक 12 ते 15 पानं होतील असा वासाचा चांगला कढीपत्ता आपण तेलामध्ये ॲड करून घेऊयात. कढीपत्ता ॲड करून झाल्यानंतर आपल्याला तेलामध्ये हिरवी मिरची घालायची आहे. मिरची घेताना मी खूप तिखट अशी मिरची घेतलेली नाहीये. 2 ते 3 मिरच्या ज्या आहेत त्या मी बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत. त्या आता आपण तेलावर थोड्याशा परतून घेऊया आणि हे सगळं करताना मी गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवलेली आहे. यानंतर आपल्याला तेलामध्ये 2 टेबलस्पून होईल इतकी उडीद डाळ जी आहे ती ॲड करून घ्यायची आहे आणि ती आपल्याला थोडीशी तेलामध्ये लालसर अशी तळून घ्यायची आहे. तर आता आपण या कढीपत्ता आणि मिरची बरोबर उडीद डाळ जी आहे ती थोडीशी लाल होईपर्यंत अशी तळून घेऊया, थोडीशी अशी परतून घेऊया. ती लाल व्हायला खूप वेळ लागणार नाहीये, तर अगदी 2 मिनिटात ती लाल होऊन जाईल. हे डाळीचे दाणे जे आहेत ते आपल्याला उपीट खाताना मध्ये-मध्ये दाताखाली देखील येतील आणि त्याचबरोबर आपलं जे कलर कॉम्बिनेशन आहे पांढऱ्या रव्यासोबत थोडेसे दाणे जे आहेत ते रेड असे दिसायला देखील आपले चांगले दिसेल. त्यानंतर मी इथे 2 कांदे जे आहेत ते बारीक चिरून घेतलेले आहेत आणि आता डाळ जी आहे ती थोडीशी लाल झालेली आहे. त्यानंतर आपण हा जो बारीक कट केलेला कांदा जो आहे तो तेलामध्ये ॲड करून घेऊयात.
तेलामध्ये हा कांदा आपण गुलाबी होईपर्यंत परतून घेणार आहे. कांदा आपल्याला खूप भाजायचा नाहीये. खूप भाजला तर तो मऊसर राहणार नाही. गुलाबी रंगावर भाजला तर तो थोडासा मऊसर राहील. म्हणून कांदा जो आहे तो आपल्याला मीडियम फ्लेमवर गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजण्यासाठी आपल्याला एक 5 ते 6 मिनिटं इतका वेळ लागणार आहे. आता आपला कांदा जो आहे तो व्यवस्थित भाजत आलेला आहे. आता मी कांदा भाजायला सुरुवात करतानाच एका साईडला पाणी जे आहे ते गरम करायला ठेवलं होतं. आपण रवा घेताना 1 वाटी रवा घेतला होता. तर इथं मी जवळ-जवळ 3.25 वाटी होईल इतकं पाणी जे आहे ते गरम करायला ठेवलं होतं. आता कांदा जो आहे तो आपला व्यवस्थित भाजून झाला, की त्याच्यामध्ये आपण हे जे पाणी आहे ते ॲड करणार आहोत. सुरुवातीला आपण पाणी ॲड करताना जवळ-जवळ एक 2.5 वाटी होईल इतकं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे आणि थोडंसं पाणी जे आहे ते आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. काही वेळेला काही रव्याला पाणी जे आहे ते जास्त लागतं आणि काही रव्याला पाणी जे आहे ते कमी लागतं. कमी पडलं तर आपण एक्स्ट्रा ॲड करू शकतो, पण एक्स्ट्रा झालं तर आपलं उपीट जे आहे ते व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे मी सुरुवातीला कमी पाणी जे आहे ते ॲड केलेलं आहे. पाणी वापरताना आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे, गार पाणी वापरू नका. त्यामुळे आपल्या उपीटला चव जी आहे ती चांगली येणार आहे. आणि आता इथं गरम पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला दिसून येतंय की ते लगेच उकळी पण यायला लागलेलं आहे. आता त्याला उकळी येतेय तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. मीठ ॲड करताना इथं मी मोठं मीठ घातलेलं आहे. तुम्हाला जर बारीक मिठाची सवय असेल तर तुम्ही बारीक मीठ आहे ते ॲड करून घ्या. मीठ ॲड करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा टेबलस्पून होईल इतकी साखर ॲड करणार आहोत. साखर ॲड घातल्यामुळं उपीटला एक चांगली चव येणार आहे. तर आता माझी साखर घालून झालेली आहे. आता आपण याला चांगली उकळी आणू द्यायची आहे आणि हे जे मीठ आणि साखर जे घातलेलं आहे ते त्याच्यामध्ये चांगलं विरघळू द्यायचं आहे. गॅसची फ्लेम मोठी करून मी त्या पाण्याला चांगली उकळी आणू दिलेली आहे. त्यानंतर उकळी आल्यानंतर मी गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम केलेली आहे आणि आता आपण त्यामध्ये भाजलेला रवा जो होता तो ॲड करून घेणार आहोत. रवा जो आहे तो आपल्याला सगळा एकदम ॲड करायचा नाहीये. तर थोडा-थोडा रवा ॲड करायचा आहे आणि आपल्याला तो रवा आहे तो पाण्यामध्ये गुठळ्या होणार नाही याची काळजी घेऊन तो आपल्याला एकसारखा हलवत राहायचा आहे. तर आता इथं बघा मी जो रवा आहे तो त्याच्यामध्ये थोडा-थोडा करून ॲड केलेला आहे आणि ते सारखं एकसारखं काय केलेलं आहे हलवून घेतलेलं आहे. रवा ॲड केल्यानंतर सगळ्या रव्यामध्ये पाणी जे आहे ते व्यवस्थित मिक्स होऊ द्यायचं आहे. आता बघा त्याला चांगली उकळी आलेली आपल्याला दिसतीये. गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये चेक करायचं आहे की कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये रव्याची गोळी जी आहेत ते होता कामा नये. या दृष्टीने आपण रवा जो आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला बारीक करायची आणि त्यानंतर आपण त्याच्यावर एक प्लेट ठेवणार आहोत. प्लेट ठेवून आपल्याला रवा जो आहे तो 2 मिनिटासाठी शिजू द्यायचा आहे. 2 मिनिटं झालेली आहेत. 2 मिनिटानंतर मी प्लेट जी आहे ती काढून बघणार आहे. प्लेट काढून मी सगळं जे आहे ते परत एकदा व्यवस्थित चमच्यानं खालीवर करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती चेक करायची आहे. इथं मी बघितलं तर रवा जो आहे अजून मला थोडासा कणीदार दिसतोय. मला उपीट जे आहे ते मऊ बनवायचं आहे. याचा अर्थ असा आहे की त्याला आपल्याला आणखी पाणी जे आहे ते ॲड करावं लागणार आहे. सुरुवातीला मी 2.5 वाटी पाणी ॲड केलं होतं. आता पुन्हा एकदा अर्धी वाटी होईल इतकं पाणी मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि ते पाणी जे आहे ते संपूर्ण रव्यामध्ये व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेते. इथं आपण गरम पाणी घातल्यामुळं उपीटला चव जी आहे ती आपली चांगली येणार आहे. गार पाणी घातलं तर त्याची चव बिघडणार आहे. पाणी ॲड करून सगळा रवा त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलाय आणि यानंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर जी आहे ती अ, वरून घातलेली आहे. त्यानंतर मी कोथिंबीर सगळ्या रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते. त्यानंतर मी त्याच्यावर प्लेट ठेवणार आहे आणि परत एकदा आपल्याला हे उपीट जे आहे ते थोडंसं शिजू द्यायचं आहे. इथं तुम्हाला वाटेल की उपीट जे आहे ते खूपच मऊ आहे, खूपच पातळ आहे. तर असं नाही आहे. शिजल्यानंतर उपीट जे आहे ते आपण अगदी एक 10 मिनिटासाठी प्लेट झाकून आहे तसं ठेवणार आहे आणि त्यानंतर आपलं उपीट जे आहे ते व्यवस्थित कन्सिस्टन्सी असलेलं असं तयार होणार आहे. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की खूप पातळ झालंय, तर असं नाहीये. आता मी 2 मिनिटं उपीट जे आहे ते शिजू दिलं होतं आणि त्यानंतर परत एकदा प्लेट काढून घेतलेली आहे आणि प्लेट काढून ते काय केलेलं आहे परत एकदा थोडंसं हलवून घेतलेलं आहे. आता इथं आपण पाहू शकतो की आपल्या उपीटचा कलर जो आहे तो पांढरा शुभ्र कलर असा आलेला आहे. आपलं उपीट जे आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे आणि त्याला चांगली वाफ आलेली आहे. आता मी गॅस जो आहे तो बंद करणार आहे आणि हे उपीट जे आहे ते मी 10 मिनिटासाठी म्हणून पुन्हा एकदा झाकून ठेवणार आहे. जेणेकरून आपलं उपीट जे आहे ते चांगलं फुलून येईल. 10 मिनिटानंतर आता मी उपीट जे आहे ते प्लेटमध्ये सर्व्ह करून घेणार आहे.
गरम गरम उपीट खाण्याची मजा जी आहे ती एक औरच आहे. आता इथं जे आहे उपीट जे माझं सर्व करून झालेलं आहे. आपण उपीटचा कलर बघू शकतो. अतिशय पांढरा शुभ्र असा कलर उपीटला आलेला आहे. यावर आता मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर जी आहे ती पसरवून घेणार आहे. कोथिंबीर झाल्यानंतर त्यावर 0 नंबर शेव देखील मी थोडीशी ॲड करून घेतलेली आहे. आणि अशा प्रकारे आपलं रव्याचं उपीट किंवा रव्याचा उपमा जो आहे तो खाण्यासाठी तयार झालेला आहे. तर ही होती आपली आजची मऊ लुसलुशीत असं उपीट किंवा रव्याचा उपमा तयार करण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.